याच्या अगोदरसुद्धा जानेवारीच्या 6 तारखेला मी उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेस माझ्या उपोषणाचे जे मुद्दे आहेत ते तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे। उपोषणाला बसताना या ठिकाणी टिळकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे, स्थानिक रहिवासी, आमचे कार्यकर्ते आणि विकासक याने या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची पूर्तता आहे आणि SRAच्या अधिकाऱ्याने त्याला जी नोटीस काढली होती कामं करण्याची, तर ती कामं मी करून द्यायला त्याने 7 तारखेला हे पत्रक त्याने डिस्पॅच केलं होतं। त्यांना लिहून दिलं होतं की मी या ठिकाणी जे जे लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मी मान्य करेन। ही कामं त्याने केली की नाही केली यासाठी ज्यावेळेस मी शासनाला पुन्हा मी पत्रव्यवहार केला, मग ते अग्निशमन विभाग असू, लिफ्ट डिपार्टमेंट असू, महानगरपालिका असू, SRA असू, त्या सर्व विभागांना ज्यावेळेस मी पाठपुरावा केला, पण त्यांच्याकडून मला उत्तरं मिळाली। त्यात त्यांनी सांगितलं की विकासकाने सगळी कामं केली। हे त्याचं पत्रक आहे, हे SRAचं पत्रक आहे की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विकासकाने कामं केली म्हणून। फायर ब्रिगेडचं काम केलं आहे, लिफ्टचं काम केलं आहे, या ठिकाणी कुठलाही ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही आहे, कुठलाही लिकेजचा प्रॉब्लेम नाही आहे, हे त्याने लिखित दिलं आहे। पण ज्या शहानिशा केली का? मग ह्यांची शहानिशा करण्यासाठी मी प्रत्येक डिपार्टमेंटला मी पत्रक ITI मागून पत्रक मागितलं होतं। हे लिफ्ट डिपार्टमेंटचं शास्त्र पत्रक आहे। या शास्त्र पत्रकामध्ये त्याने सांगितलेलं, ही तारीख तुम्ही बघू शकता, 18/2/2025। त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विकासकाने कुठलीही कामं केलेली नाही। ज्या पत्रात महाराष्ट्र शासनाचे उद्वाहक विभाग म्हणजे लिफ्ट डिपार्टमेंट त्यांनी सांगितली होतं की या ठिकाणच्या लिफ्ट या सगळ्या अपघातप्रवण स्थितीमध्ये आहेत, म्हणजे कधीही अपघात या ठिकाणी होऊ शकतो। मी नव्हतं म्हणत, शासनाने म्हणलेलं आहे। मग ती त्याने कामं केली का? तर त्याने ही कामं केलेली नाही, हे शासनाचं पत्रक आहे। त्याच्यानंतर फायर डिपार्टमेंटला मी पत्रक पाठवलं होतं। फायर डिपार्टमेंटला मी विचारलं होतं की या ठिकाणी विकासकाने जी यंत्रणा बंद आहे ती त्याने चालू केली का, बी फॉर्म जमा केलं का? तर ह्या ठिकाणी फायर डिपार्टमेंटने पत्रक लिहून दिलं आहे की त्याने कुठल्याही प्रकारचं अग्निशमन यंत्रणेचं काम केलेलं नाही। मग हे कुठल्या बेसवर लिहून दिलं? हे पत्रक आहे, SRAचं पत्रक आहे। आता ह्या पत्राचा भोंगळ कारभार तुम्हाला सांगतो मी। हा विजया इंटरप्राइजेस आहे। ही विजया इंटरप्राइजेस अग्निशमन यंत्रणा दुरुस्तीचं काम करतं। ह्याच्या मालकाचं नाव आहे अजय गोंजारी। ह्या बिल्डिंगची अग्निशमन यंत्रणा गेल्या 8 वर्षापासून कधीही बनली नव्हती। तरी ह्या पत्रामध्ये विजया इंटरप्राइजेस यांनी लिहून दिलं आहे की या बिल्डिंगमधली अग्निशमन यंत्रणा चालू आहे। याची शहानिशा केली का? याची शहानिशा मी करण्यापेक्षा मी तुम्हाला ऑन पेपर दाखवतो। या पेपरात तुम्ही जर बघू शकता की त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे वर्षातून 2दा जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या ठिकाणी ऑडिट करायला लागतं, ऑडिट। आणि त्या ऑडिटचा अहवाल त्यांना बी फॉर्म म्हणतो तो त्यांना सबमिट करायला लागतो। इथं सांगितलं आहे की जानेवारी ते जून ह्या महिन्यामध्ये या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा चालू होती, म्हणजे जून महिन्यापर्यंत चालू होती।
आणि चालू होती का? आणि ह्याच ठिकाणी जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये 6 तारखेला म्हणजे अवघ्या 6 दिवसानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी या ठिकाणी तपासणीला आले. त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलं की या ठिकाणी कुठलंही काम केलं गेलेलं नाही. म्हणजे 6 दिवसा अगोदर विजय एंटरप्राइजेस सांगतं की पूर्ण बिल्डिंगची अग्निशमन यंत्रणा चालू आहे आणि 6 दिवसानंतर या ठिकाणी अग्निशमन विभागाचे अधिकारी पश्चात येऊन तपासणी करून त्यांचा अहवाल असतो की या ठिकाणी कुठलीही अग्निशमन यंत्रणा चालू नाही. म्हणजे हा किती खोटा अहवाल दिला आहे. तर ह्या खोटा अहवालची तक्रार मी अग्निशमन विभागाचे जे अधिकारी आहेत मी त्यांना दिली होती. त्यांनी मला आश्वासन दिलं की जो काही इथं भोंगळ कारभार झालेला आहे त्याचा आम्ही चौकशी करू आणि दोषींना योग्य ती कारवाई त्यांच्यावरती आम्ही करू. कातडीचं सरकार म्हणणं बोललं जातं, तर खरोखर गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे काय? नक्कीच हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. यांना कसले संविधान नाही आहेत. सर्वसामान्य माणसाचं यांना प्रश्नाचं काही घेणं देणं नाही आहे. यांना प्रश्न पडला दिशा चालवण्याचा, यांना प्रश्न पडला औरंगजेबाच्या कबरेचा, यांना प्रश्न पडला धर्मांतराचा, जातीचा, नावाखाली फक्त लोकांना भडकवण्याचं काम, लोकांना मूलभूत प्रश्नापासून वेगळं करण्याचं काम हे सरकार करत आहे. सर्वप्रथम या सरकारचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. खरं तर ही वेळ आलीच पाहिजे नव्हते. गेले 2 महिन्यापूर्वी आमचे जिल्ह्याचे उत्तर मध्य जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश कटारनवरे यांनी जेव्हा आंदोलन घेतलं होतं त्या टायमाला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे इथे 5 तास बसून थांबले होते आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून स्वतः विकासक या ठिकाणी आलेले असताना विकासकांनी कमिटमेंट केली होती की SRAनी जी नोटीस दिलेली आहे, SRAनी जे त्यांना सुचवलेलं आहे हे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे. त्याप्रमाणे चेतन मेहता जो विकासक आहे त्या विकासकांनी स्वतः मी बोलत असताना माझ्याशी पोलीस डिपार्टमेंटशी आणि दीपकभाऊ निकाळजे यांच्याशी बोलत असताना त्यांनी कमिटमेंट केली की मी 2 महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी पूर्ण करेल. पण त्यांनी कसल्या प्रकारची गोष्ट केली नाही. आम्ही या स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार विनंती केली, साहेब तुम्ही म्हटला तुमच्या मध्यस्थीमुळे आम्ही आंदोलन थांबवलं आणि तुम्ही म्हणता आज तुम्ही विकासकाला समोर घेऊन या आणि विचारा की 2 महिने झाले बाबा तू जी काही कमिटमेंट केली होती, लोकांना ज्या मूलभूत सुविधा तू द्यायचं वचन दिलं होतं त्या वचनचं काय झालं, तू लिहून दिलेले कमिटमेंटचं काय झालं. तर त्यासुद्धा आम्ही पोलिसांना वारंवार सांगितलं असताना विकासक भेटायला टाळाटाळ करायला लागला. शेवटी नाईलाजाने राजेश कटारनवरे यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलं. नाही तर लोकांमध्ये गैरसमज झाला असता. एक आंदोलन केलं, राजेश कटारनवरे शांत का बसले, पण राजेश कटारनवरे हा शांत बसणारा कार्यकर्ता नाही आहे. सातत्याने चिवटपणे या प्रश्नावर तो मूलभूत आवाज उठवतो. मग अग्निसुरक्षा कायदा असेल, बुद्धिहाराचा प्रश्न असतील किंवा SRAने ज्या पद्धतीने नोटीस दिलं होते ते सगळ्या सुविधा देण्यासाठी विकासकाला जाग येण्यासाठी आणि त्यासाठी ते पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाला बसलेले आहेत. तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपकभाऊ निकाळजेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार आम्ही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि लवकरात लवकर या गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे आणि जो कल्याणकर ज्याचं नाव आहे कल्याणकर आहे पण लोकांचा थोडाही कल्याणचा विचार न करताना महेंद्र कल्याणकरसारखा जो मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देतील, लोकांचं कल्याणाचा कधी विचार करतील, लोकांचं कल्याण कधी करतील याचा आम्ही त्यांना जाब विचारणार आहेत. आणि जे प्रकाश बिर्जे, HS मसाळ, BK तनपुरे, प्रशांत चौगले, राजेंद्र बजरंग घाटगे, गोंधळे साहेब या सर्वांची आम्ही चौकशी लावणार आहोत आणि यांची चौकशी झाली पाहिजे, कार्यालयीन चौकशी झाली पाहिजे. या अधिकाऱ्यांच्या दुटपट्टी वागणुकीमुळे, या अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे, यांच्यामुळे त्याला लोकांना, स्थानिक लोकांना फायदा होत नाही आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. आम्ही कल्याणकर साहेबांना विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्या आणि याच्यावर तोडगा काढा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही याच्यावर जाहीर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि याच्या पुढचं तीव्र आंदोलन आम्ही नक्कीच करू. जय भीम. पोलिसांकडनं परमिशन देण्यात आलेली नाही आहे आणि आपले कार्यकर्ते बसलेले आहेत, तर काय वाटतंय? पोलीस स्टेशनकडून कोणत्याच कार्यक्रमाची कधी परमिशन नसते. पोलीस स्टेशनचं म्हणणं असतं की कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही. आमच्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे
आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अन्वयी आहोत. संविधानाला मानणारी लोक निश्चितच पोलीस स्टेशनचं जे काय आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या आतमध्ये राहून आम्ही आंदोलन करू. कसल्या प्रकारचा कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल असं आम्ही कृत्य करणार नाही. आणि कोणतंच पॉलिटिशियन कोणत्या आंदोलन आता तर शक्यतो आंदोलनाला पाठिंबा देतच नाही. तर काय वाटतंय तुम्हाला, सरकार ह्याकडे लक्ष देईल का? योग्य तो न्याय भेटेल का आपल्या कार्यकर्त्यांना व इकडच्या रहिवाशांना? निश्चित सरकारला या योग्य त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. अधिवेशन चालू आहे. मला वाटतं सोमवारी आणि मंगळवारी संविधानावर चर्चा होणार आहे आणि लोकांचा हा घटनात्मक मूलभूत अधिकार आहे. सरकारला निश्चित या संदर्भात आम्ही कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांना भेटून निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी या प्रश्नामध्ये लक्ष घालणार आहे. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.